हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं स्वीट होममध्ये. तर चला आज आपण पावभाजीची रेसिपी बघूया. तर इथे मी टोमॅटो, कांदा कापून घेतलेला आहे, कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट आणि उकळून घेतलेल्या भाज्या. तर चला आपण ह्या भाज्या मॅश करून घेऊया. मी अगोदरच तयारी करून ठेवलेली होती सगळी, कारण की फास्ट व्हिडिओ बनवता यावा म्हणून. तर हे बघा, सगळं मी भाज्या मॅश करून घेतलेल्या आहेत. इथं तेल टाकून कांदा मी ब्राऊन करून घेतलेला आहे. याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकते आहे याच्यामध्ये. आणि आता हे चांगलं ब्राऊन होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचे आपल्याला, आणि टोमॅटो पण चांगलं नरम होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत आपण परतवणार आहोत. हे बघा, छान असं मिक्स करून घेऊन परतवायचं. आणि हे बघा, आता तेल सुटलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता मसाले घालणार आहोत. हे बघा, मी अजून थोडं मॅश केलं आहे. तर लाल तिखट, हळद, त्याच्यानंतर मेन म्हणजे पावभाजी मसाला, एव्हरेस्टचा पावभाजी मसाला वापरते मी इथे. तर हा काढून घेते आणि याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला. तर छान चटपटीत पावभाजी बनते याच्यामुळे. मुलांना पण खूप आवडेल, तुम्ही करून बघा. तर हे मसाले परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मॅश केलेल्या भाज्या टाकणार आहोत. हे बघा, छान सुगंध येतो याचा. तर हे बघा, तुम्हाला जेवढं क्वांटिटीमध्ये लागेल तेवढं पाणी टाका आणि याच्यामध्ये मीठ टाका. बघा किती छान झालेली आहे आपली भाजी. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये खूप सारं बटर टाकणार आहे. बटरमुळे ह्या पावभाजीला खूप छान टेस्ट येते. माझ्या मुलाला तर खूप आवडते पावभाजी. तर चला आपण याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. हे बघा, तर रेडी आहे आपली पावभाजी. आणि इकडे आता मी पाव बटर लावून गरम करते. छान क्रिस्पी गरम करून घ्यायची एकदम. सुट्टी असली की माझ्या मुलाला हे पावभाजी, पनीर, हे काही ना काही त्याला लागतंच. तर मी असं सुट्टीच्या दिवशी बनवत असते काही ना काही. तर चला म्हटलं तुम्हालाही दाखवूया. तर हे बघा, बटर लावून क्रिस्पी पाव बनवायचे छान. नंतर याच्यानंतर बारीक कांदा, लिंबू कापून ठेवायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर. हे सगळं रेडी आहे आता. तर आपण आता डिश तयार करते मी. हे बघा, माझं किचनवर मी अन्नपूर्णा स्तोत्र लावलेलं आहे आणि मी स्वयंपाक करताना हे रोज म्हणतेच. अन्नपूर्णा स्तोत्र खूप छान असतं. तर चला आपण डिश लावूया. तर हे बघा, कांदा, लिंबू, काकडी आणि गरम गरम पाव आणि पावभाजी, त्याच्यावर छान बटर. मस्त लिंबू पिळून आता ही खाण्यासाठी रेडी झालेली आहे पावभाजी. चला, तर तुम्हाला कशी वाटली पावभाजी मला सांगा, आणि तुम्ही पण करून बघा पावभाजी. बाय बाय.